राणेगावकर या ठिकाणी उपस्थित असणारे माझे मित्र महेशरावजी मोरे, विलासरावजी ढवळे, आज ज्यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे ते सर्व सन्मानार्थी मुख्याध्यापक सुरपुटवार साहेब, मुख्याध्यापिका बच्चेवार मॅडम, प्राचार्य श्रीयुत विश्वजित जी देशमुख, खदगावे सर, शिवराळे सर, सतीशरावजी देशमुख, या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे, लोकसंवाद साहित्य संमेलनाचे सन्माननीय सल्लागार, या ठिकाणी उपस्थित साहित्यप्रेमी आणि नागरिक आणि बंधू आणि भगिनींनो, आपण एकमतानं 18व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली आणि या संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। याबद्दल मी संयोजक आदरणीय दिगंबररावजी कदम सर आणि सल्लागार मंडळ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो। न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, गुरुवर्य कोतापल्ले सर, गुरुवर्य खमू शिंदे सर यांच्यापासून अगदी देविदास फुलारी, ललिता गादगे, वृषाली किन्हाळकर, प्रल्हादजी लोलेकर सर अशा मान्यवरांनी ज्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं त्या ज्ञान परंपरेचा पायी होण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन। गेली 30 वर्ष साहित्याच्या क्षेत्रात मी जी काही धडपड करतोय, जे काही मी अल्पस्वल्प योगदान दिलेलं आहे त्या सर्व योगदानाचा हा सन्मान आहे असं मी समजतो आणि आपण दिलेल्या या सन्मानाचा मी अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो। खरं तर उमरी या गावाविषयी, या ठिकाणच्या माणसांविषयी मला नितांत असा आदर आहे, किंबहुना श्रद्धाभाव आहे। विखारा वामन शिंदे, गणपती उमाजी अमृते आणि ज्यांचा उल्लेख अत्यंत आदरानं सबनीस सरांनी केला ते दत्तात्रय देविदासराव उत्तरवार यांच्या हौतात्म्यावरती आमचं स्वातंत्र्य उभं आहे याची मला जाणीव आहे। आर्य समाजाचे नेते आचार्य नरेंद्रजी, अनंतराव भालेराव, रघुनाथराव रांजणीकर, नागनाथरावजी परांजपे, साहेबराव बारडकर, आबासाहेबजी देशमुख, बाबूरावजी कुंटुरकर, जगदीश आर्य हैदराबादी, राजारामजी देशमुख बारडकर, लक्ष्मणरावजी पाटील लोहगावकर, काशीनाथराव शेट्टी, किशोरजी शहाणे, धनाजीभाई पुरोहित, दिगंबररावजी उत्तरवार, शंकरलाल आणि मोहनलाल शर्मा, भीमराव लहानकर, मनोहरराव विरसनीकर, प्रेमराजी यादव यांच्यासह 172 सैनिकांच्या शौर्यामुळे 30 जानेवारी 1948 ला ऑपरेशन उमरी बँक साकारलं आणि त्यामुळे पुढं हैदराबाद मुक्तीच्या लढ्याला आर्थिक बळ मिळालं हे मी जाणतो आहे। हे गाव इतिहास पुरुषांच्या शौर्याचं साक्षीदार आहे। या गावाच्या रस्त्यांना आणि मातीला आपल्या पूर्वजांच्या हौतात्म्याचा आणि शौर्याच्या पावित्र्याचा स्पर्श आहे। हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मी या लोकसंवादच्या व्यासपीठावरून नमन करतो। खरं तर 1948 साली साकारलेलं ऑपरेशन उमरी बँक हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं स्थान हैदराबाद मुक्तीच्या लढ्यामध्ये या गावामध्ये दिनांक 29 ते 31 मे 1941 रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाचं सुद्धा आहे। हैदराबादचे प्रसिद्ध वकील काशीनाथरावजी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली या गावामध्ये महाराष्ट्र परिषदेचं अधिवेशन जवळजवळ 80 वर्षापूर्वी झालेलं होतं आणि या अधिवेशनाला 5000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते। निजामी राजवटीमध्ये नागरी स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव याच गावामध्ये मांडला गेला। जबाबदार राज्य पद्धतीचा ठराव तोही याच गावामध्ये मांडला गेला।
ग्रामीण भागातले प्रश्न हे 80 वर्षापूर्वी उमरीच्या अधिवेशनानं ऐरणीवरती आणले होते. मातृभाषेमध्ये शिक्षण असलं पाहिजे अशी ठाम मागणी या गावानं 80 वर्षापूर्वी केलेली होती. या गावानं वेठबिगारीला विरोध केला. या गावानं शिक्षणाचा आग्रह धरला. शेतकऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली आणि हैदराबाद मुक्तीचा लढा हा लोक लढा झाला, तो उमरीच्या अधिवेशनापासून. त्यामुळं निजाम काळामध्ये लोकसंवादाची सुरुवात याच ठिकाणावरनं झाली हे मला ज्ञात आहे. या गावानं जो लोकलढा उभा केला, त्या लोकलढ्यामध्ये त्या काळातले विद्यार्थी, शिक्षक, शेतमजूर, हमाल, महिला आणि तत्कालीन डॉक्टर हे सुद्धा सहभागी झालेले होते. राजकीय सुधारणा ज्याचा उल्लेख पुन्हा आज आपल्या उद्घाटकीय भाषणात सबनीस सरांनी केला आणि प्रशासनातल्या बदलाची मागणी याच गावातून करण्यात आली. स्वातंत्र्याचा लढा त्याला एक जहाल स्वरूप प्राप्त झालं, ते महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून. एकूणच उमरी हे गाव पवित्र आणि ऐतिहासिक महत्वाचं असं गाव आहे आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनाला व्यापून असणाऱ्या स्वातंत्र्याविषयीच्या घटनांचं ते साक्षीदार आहे. आणि त्यामुळं हैदराबाद मुक्तीच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर लगेचच आयोजित केल्या जाणाऱ्या या संमेलनामध्ये मला असे प्रश्न पडतात की 1941 मध्ये जे प्रश्न या गावामध्ये मांडले गेले, जे ठराव या ठिकाणी पारित केले गेले, ते स्वातंत्र्यानंतरच्या 8 दशकामध्ये खरोखरच अंमलात आले आहेत का, या प्रश्नाचा शोध आम्ही घेतला पाहिजे. आणि पुन्हा नव्यानं समाजातल्या सर्व लहान थोर घटकांनी एकत्र येऊन जीवन जगण्याच्या पद्धतीचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं आहे. साहित्याबद्दल विचार करणं म्हणजे जीवनाबद्दलच विचार करणं आहे. केवळ मानवीच नाही तर चराचर सृष्टीबद्दल, चेतन अचेतनाबद्दल, चल आणि अचल यांबद्दल, सजीव आणि निर्जीव यांच्याबद्दल, पंचमहाभूतांबद्दल, मूल्यव्यवस्थेबद्दल, नीतीबद्दल, ज्ञान आणि विज्ञानाबद्दल विचार करणं आहे असं मला वाटतं आहे. आणि हा विचार समरस होऊन, तादात्म्य पाहून, एकरूप होऊन, परकाया प्रवेश करून सहानुभवानं लेखक कवी यांनी केला पाहिजे. एका अर्थानं लेखक कवी जेव्हा विचार करतो आणि लेखन करतो तेव्हा तो अधिक चांगला माणूस होण्याच्या दृष्टीनं, उत्तम माणूस घडवण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकत असतो असं मला वाटतं आहे. लेखन ही एक कृती असते. जग आहे त्यापेक्षा अधिक सुंदर करण्याची कृती, अधिक सुखी करण्यासाठीची कृती, अधिक निडर होण्यासाठीची कृती लेखक प्रयत्नपूर्वक करत असतो असं मी मानतो. आणि त्यामुळं चांगल्या लेखन कृतीतून व्यक्त होणारा विचार हा जात, धर्म, पंथ, देश, समाज, काळ यांच्या पलीकडे जातो, तो विश्वात्मक असतो असंही मी मानतो. हे विश्वच माझं घर आहे, चिंता करतो मी विश्वाची, किंवा वसुधैव कुटुंबकमचे प्रतिध्वनी आपल्या या सगळ्या लेखनातून, आपल्या या सगळ्या कृतीतून उमटत असतात. आणि त्यामुळं लेखक जेव्हा आपल्या परंपरेचा, आपल्या पूर्वजांचा शोध घेतो तेव्हा त्याला समुद्र आणि पर्वत ओलांडून जगभर संचार करावा लागतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याशी जेव्हा आपण आपली नाळ शोधत असतो तेव्हा दुसरीकडं संत कबीर, संत मीराबाई, संत ललद्यत यांच्याशीही आपली नाळ जोडत असतो. आधुनिक काळातले संत दासगुरू महाराज असतील किंवा सदानंद महाराज असतील, यांनाही आपण त्याच वेळी अनुसरत असतो. आपण आपल्या जमिनीवरील लोकसंस्कृतीशी जोडून घेत असतो आणि जल, जंगल, जमीन आणि जमीर यांच्याविषयी बोलणाऱ्या आदिम समाजाच्या लोकभावनांशी सुद्धा जोडून घेत असतो. अमेरिकेतले रेड इंडियन असतील, टॉल्स्टॉय असतील, नीत्शे, ओ हेनरी, टॅगोर, चेखव, सार्त्र, प्रेमचंद, मंटो यांच्यापासून अगदी मिलान कुंदेरापर्यंत हे सगळेच मला लोक माझे पूर्वज वाटतात. आपण ज्या शब्दांच्या वाटेवरून चालत आहोत त्यांच्यावरती याच लेखकांचे पाऊल ठसे हे उमटलेले आहेत. रामायण आणि महाभारताप्रमाणे इलियड आणि ओडिसी यांच्या बरोबरच
जगभरच्या लोककथांनी आपलं भावविश्व हे समृद्ध केलेलं आहे, आपलं भरण पोषण केलेलं आहे. आणि त्यामुळं वेताळ 25शी, सिंहासन 32शी, बृहत्कथा यांच्याप्रमाणे 1001 अरेबियन नाईट्स मधल्या गोष्टी, ग्रीम बंधूंनी संकलित केलेल्या लोककथा यांनी आपलं व्यक्तिमत्व हे आकाराला आणलेलं आहे. आणि त्यामुळं आपण आयुष्याविषयी सकारात्मक असतो, आशावादी असतो असं मला वाटतं. मला हे माहिती आहे की आयुष्याच्या वाटेवरती जशी संकट येत असतात तशी चांगली मार्ग दाखवणारी वाटाडी माणसं सुद्धा भेटत असतात. जेव्हा ओलांडता येणार नाही असा समुद्र तुमच्या समोर पसरलेला असतो त्यावेळी कोणीतरी एक गालिचा तुमच्या पावलांखाली अंथरलेला असतो. जेव्हा मिट्ट आणि कुट्ट काळोखात तुम्हाला काहीच दिसत नसतं, तुमच्यासाठी मशाल घेऊन एक वृद्ध व्यक्ती आडबाजूला उभी असते. जग वाईट नाही, मानवी जन्म म्हणजे गुन्हा नाही, हा आशावाद जगभरच्या लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्या माणसांनी, विचार करणाऱ्या माणसांनी आपल्याला दिलेला आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि प्रभू येशू ख्रिस्त यांनी आपल्याला जीवनाचा आदर्श सांगितलेला आहे. लेखक म्हणून माझी जडणघडण या आशावादानेच केलेली आहे. त्यामुळं युद्धविरोधाचा विचार न करता शांततेची हाक मला वर्तमानामध्ये नेहमीच गरजेची वाटते आहे. संवादाच्या वाटा या कधीच अस्तंगत झालेल्या नसतात. कधी कधी धुकं अधिकच गडद असतं, समोर काहीच दिसत नसतं, पण सूर्य उगवतो आणि वाटा उजळतात, क्षितिजापर्यंत दिसायला लागतं. तसंच जीवनाचं सुद्धा आहे, साहित्याचंही अगदी त्याच सारखं असतं. आणि आपल्याला हे सगळ्यांना ठाऊक आहे की लोकसंवाद हे साहित्याचं एक महत्त्वाचं प्राणतत्व आहे. लेखक, प्रकाशक आणि वाचक हे साहित्य व्यवहारातले महत्त्वाचे घटक आहेत. हे 3 घटक एकत्र येतात आणि वाङ्मयीन संस्कृती आकाराला आणतात. वाङ्मयीन संस्कृतीचा विचार हा खूपदा विशिष्ट भाषेच्या, विशिष्ट भूप्रदेशाच्या अथवा विशिष्ट काळाच्या संदर्भामध्ये आपण करत असतो. आपली वाङ्मयीन संस्कृती किती खुली आहे, तिची दारे आवक जावक करण्यासाठी कितपत खुली आहेत, यावर तिचं अस्तित्व आणि तिचं भवितव्य हे ठरत असतं. कोणताही एक भाषक समाज हा उंच भिंतीच्या बंद खोलीत वावरणारा समाज असतो. आणि जर त्याचं निरोगी जगणं आम्हाला हवं असेल, जर त्या भिंतींना काही खिडक्या आणि दारं आम्हाला निर्माण करावे लागतील. साहित्याच्या क्षेत्रामध्ये या खिडक्या भाषांतराच्या असतात आणि हे दरवाजे अन्य भाषेच्या जमिनीवरती उघडणारे असतात. खिडक्या उघडतात तेव्हा घुसमट कमी होते आणि दरवाजे खुले होतात तेव्हा चलनवलन सुकर होते. नव्या आकाशाचा शोध आपल्याला लागतो. भाषा, कोणतीही भाषा ही एक प्रकारचा तुरुंगच असते. ती सर्व मानवी व्यवहारांना नियंत्रित करत असते. ती एकभाषिक समाजाला एकत्र आणते, त्यावेळीच अन्य भाषिक समाजाला आपल्यापासून तोडून टाकते. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. 2 भिन्न भाषिकांमध्ये एक अदृश्य अशी भिंत भाषा निर्माण करते. त्यामुळे समोरची भिन्न भाषिक व्यक्ती आपल्याला दिसून येत नाही, ती कळून येत नाही. उदाहरणार्थ, नांदेडमध्ये राहूनच नांदेडमधले पंजाबी, राजस्थानी, हिंदी, तेलुगू, कानडी, सिंधी, गुजराती, उर्दू भाषिक समाजाचे वर्तमान आपल्याला ठाऊक असतेच असे नाही. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा शहरामध्ये केवळ मराठी भाषक लेखकच राहतात असं नाही. उर्दू, सिंधी, हिंदी, बेंगॉली, इंग्रजी, गुजराती अशा अन्य भारतीय भाषेतील अनेक लहान मोठे लेखक या शहरांमध्ये वास्तव्याला आहेत. आपण साहित्याबद्दल विचार करणारे लोक आहोत, पण आपल्याला हे लेखक ठाऊक असतीलच असं नाही. आपल्याला त्यांची नावे माहिती असतीलच असेही नाही. नांदेडात राहणाऱ्या माणसाला दूरवर राहणाऱ्या मुंबई पुण्यातल्या माणसांचं वर्तमान माहिती असतं, पण अगदी शेजारच्या निजामाबादमध्ये, आदिलाबादमध्ये कोण तेलुगू लेखक आहेत किंवा बिदरला कोणते कानडी लेखक आहेत आणि ते राहत आहेत हे आपल्याला माहिती नसतं. 2 व्यक्तींमधलं भौगोलिक अंतर हे भाषेमुळं कमी जास्त होत असतं. जवळची भिन्न भाषिक व्यक्ती अदृश्य करण्याचं आणि दूरची स्वभाषिक व्यक्ती, एकभाषिक व्यक्ती दृश्यमान करण्याचं काम भाषा करत असते.
भाषा आपल्या विचारांचं, आपल्या भावनांचं, किंबहुना आपल्या निर्णय प्रक्रियेचं सुद्धा आणि कधी कधी आपल्या जगण्याचं सुद्धा नियंत्रण करत असते. या पार्श्वभूमीवर बहुभाषिक होण्याची आवश्यकता मला वाटते आहे. केवळ इंग्रजी किंवा हिंदीच नव्हे तर काश्मीरी, तमिळी, बोडो, नागा अशा भाषा सुद्धा आपण आत्मसात केल्या पाहिजेत. जास्तीत जास्त भाषा येणारी व्यक्ती ही अधिकाधिक स्वागतशील असण्याची शक्यता असते. कारण भाषा म्हणजेच ज्ञान, हेही आपण कळून घेतलं पाहिजे. आपण एक नवी भाषा शिकतो तेव्हा नव्या ज्ञानाच्या सागरामध्ये आपण आपली होडी नव्या भूमीवरती वल्लवायला लागतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं भाषांतरांना उत्तेजन देणं हे विशिष्ट भाषेतील वाङ्मयीन संस्कृतीनं आपलं महत्त्वाचं कर्तव्य मानलं पाहिजे. भाषांतरकाराला दुर्दैवानं आपल्याकडं प्रतिष्ठा नाही. अर्थात हे केवळ मराठीपुरतंच मी बोलतोय असं नाही, तर भारतातल्या बहुतेक भाषांमध्ये, त्यातल्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये भाषांतरकाराला प्रतिष्ठा नाही. अनेक प्रकाशक तर आपल्या पुस्तकांवर, भाषांतरित पुस्तकांवर भाषांतरकाराचं नाव सुद्धा लिहित नाही. भाषांतराची ही प्रक्रिया दुहेरी असते. ती अन्य भाषेतील ज्ञान जसे आपल्यापर्यंत पोहोचवत असते, तसंच आपल्या भाषेतल्या चांगल्या गोष्टी अन्य भाषिकांच्या निदर्शनास आणून देत असते. मराठीमध्ये ही आवक जावक वाढली पाहिजे असं मला वाटतं आहे. जगभरचं उत्तमोत्तम साहित्य जसं मराठीत आलं पाहिजे, तसंच मराठीतलं महत्त्वाचं लेखन हे जगभरच्या भाषेमध्ये अनुवादित होऊन गेलं पाहिजे. लोकसंवाद साहित्य संमेलनाचे संयोजक या बाबतीत काहीतरी पुढाकार घेतील असा मला विश्वास वाटतो. कारण तेलुगू आणि कानडी भाषिक प्रदेश हे आपल्या जिल्ह्याला अगदी लगटून आहेत. तेलंगणा आणि कर्नाटकच्या जवळच्या जिल्ह्यातील लेखक कवींना किंवा मराठवाड्यातल्याच उर्दू, सिंधी, पंजाबी भाषिक लेखकांना साहित्य संमेलनाच्या या मंचावरती नियमित आमंत्रित करून संवादाचा सेतू आपल्याला अधिक बळकट करता येईल. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा ग्रामीण भागातल्या शिक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न असतील, त्यांचं स्वरूप तेलंगणात, कर्नाटकात आणि मराठवाड्यात सारखंच आहे का, याबद्दलचा एक व्यापक विचार आणि पायाभूत विचारमंथन आपल्याला या व्यासपीठावरून नक्कीच करता येऊ शकेल असा आशावाद मला वाटतो आहे. साहित्याच्या वर्तमानाविषयी विचार करताना एक मुद्दा अत्यंत नम्रपणे मी आपल्या पुढे ठेवत आहे. पुस्तकाच्या वाचनीयतेच्या संदर्भातला हा मुद्दा आहे. वाचनीयता हे साहित्य कृतीच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं मूल्य मानलं पाहिजे असं मला वाटतं. आपण वाचन संस्कृतीबद्दल बोलत असतो, पण दुसरीकडं लोक वाचत नाहीत असंही उद्विग्न होऊन म्हणत असतो. लोक का वाचत नाहीत? आपली पुस्तके वाचण्याच्या योग्यतेची नाहीत का? आपली पुस्तके लोकांना आपली वाटत नाहीत का? याचा विचार लेखक म्हणून आपल्याला करावा लागेल. मराठीतल्या पुस्तकांच्या एका आवृत्तीतील पुस्तकांची संख्या ही 100 पर्यंत खाली आलेली आहे आणि दुसरीकडे मात्र काही लेखकांच्या पुस्तकांच्या प्रती लाखोंच्या संख्येनं विकल्या जात आहेत, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मराठीमध्ये अभावानंच युवा लेखक किंवा युवा लेखकांची फळी आपल्याला दिसते आहे. पण हिंदीमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की सत्यव्यास, गौरव सोलंकी, मानव कौल अशी एक पिढी तयार झालेली आहे. यातले काही लेखक त्यांच्या एकेका पुस्तकाच्या 2-2 लाख प्रती या विकल्या गेलेल्या आहेत. यांच्या प्रती का विकल्या जातात ते आपण काळजीपूर्वक अभ्यासायला हवे. लोकप्रिय लेखक म्हणून आपण एखाद्याला रद्दीमध्ये काढू शकत नाही, विशेषतः तेव्हा जेव्हा तुमच्या पुस्तकांची 100 प्रतीची आवृत्ती सुद्धा संपायला 10 वर्ष लागतात. अशी ती बोलणाऱ्याला शोभतही नाही. वास्तविक असं असेल की समाजापासून वर्तमानातला लेखक हा दूर जात आहे. त्यानं स्वतःला एका कृत्रिम भावकोशामध्ये गुंतवून ठेवलेला आहे. हजारो पानं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकात समग्र मानवी जीवनाला आवाहन करील असं एक सुद्धा वाक्य भेटू नये, हे मोठं दुर्दैव आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी खूप कमी शब्दांमध्ये सांगता येऊ शकतात. प्रेम, क्षमा, सोबत, न्याय हे खूप साधे, खूप सोपे शब्द आहेत आणि याच शब्दांमध्ये जीवनाचं सार आहे. जीवनाचं तत्वज्ञान हे अगदी साध्या सुध्या शब्दांमध्ये असतं. त्याच्यासाठी पांडित्यपूर्ण व्याख्यानांची गरज नसते. साधे साधे शब्दच
सामान्य माणसाला विश्वासार्ह वाटत असतात। जर आपण सामान्य माणसांसाठी लिहित असू तर सामान्य माणसांच्या जगण्याच्या भाषेत लिहिलं पाहिजे, तेच खरे आपले आश्रयदाते आहेत। सामान्य माणसे आपल्याला आपल्या लेखनाला सुखदुःखाच्या काळात आठवतात का, आणि जर ते आठवत असतील तर त्यांच्या या आठवण्यातूनच आपण जिवंत राहतो। समीक्षकामुळं किंवा विद्यापीठातल्या PhDच्या शोधप्रबंधामुळं किंवा कुठल्या अशा पुरस्कारामुळं किंवा कुठल्या अशा सन्मानामुळं लेखक मोठा होत नसतो, तर तो सामान्य माणसांनी केलेल्या प्रेमामुळं मोठा होत असतो असं मला वाटतं आहे। बालकुमार साहित्य हा माझ्या आवडीचा विषय आहे, तो माझ्या अभ्यासाचाही विषय आहे। लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकं वाचायला, शाळेतल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला, पुस्तकांविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला आवडतं। अर्थात कुमारांसाठी मराठीमध्ये, विशेषतः पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांसाठी मराठीमध्ये धड पुस्तकं नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पौगंडावस्थेतल्या मुलांचं मानस समजून घेतील अशा पुस्तकांचा आपल्याकडे अभाव आहे, आणि जी काही पुस्तकं आपल्याकडे आहेत ती केवळ माहिती वजा आहेत, त्यांच्यामध्ये भावनेची ऊब नाही। जागतिक बालसाहित्य जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपला शब्द बंबाळपणा आपल्याला अधिक ठळकपणे नजरेस येतो। आजच्या युगातला बालक आणि त्याचा बुद्ध्यांक लक्षात घेऊन अधिक जबाबदारीनं लेखन झालं पाहिजे असं मला वाटतं आहे। लेखक म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली स्पर्धा यानंतरच्या काळामध्ये जगभरातल्या लेखकांशी असणार आहे। एका क्लिकवरती कोट्यावधी पुस्तकं वाचकांच्या पुढे उघडतात। AI मुळे भाषांतर प्रक्रिया अधिकाधिक सुलभ होत जाते। जगातल्या कोणत्याही भाषेतला मजकूर तत्क्षणी मराठीमध्ये वाचण्याची सोय ही आता उपलब्ध झालेली आहे। जग बदलत जात आहे, पुस्तकं बदलत जात आहेत, वाचक बदलत जातो आहे, विचार करण्याची पद्धती सुद्धा बदलत जात आहे, तर लेखक आणि कवी म्हणून आपण सुद्धा बदललं पाहिजे असं मला वाटतं आहे। अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगीकार आपण केला पाहिजे आणि आपल्याला जाणवणारं वास्तव निर्भीड होऊन मांडलं पाहिजे। आपणही जर ते सांगत असू अथवा जुन्याची भ्रष्ट नक्कल करत असू तर नक्कीच आपण फुलपटासारखे उडून जाऊ। ChatGPTच्या जमान्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर कुठल्याही अभिनिवेशाशिवाय खऱ्या आवाजात आपल्याला बोलता आलं पाहिजे। यंत्रांपेक्षा मानवी मेंदू हा अधिक तल्लख असतो, आणि कारण आपणच यंत्र जन्माला घातलेली आहेत याचं विस्मरण कधीच होऊ देता कामा नये। खरं तर हे साहित्य संमेलन ग्रामीण भागातलं साहित्य संमेलन आहे। ग्रामीण भागाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। विसंवादाची लागण इथं सुद्धा झालेली आहे। कुटुंब संस्था डळमळीत होऊ लागलेली आहे। वाढत्या वयाच्या मुलांच्या, तरुणांच्या लग्नाचे प्रश्न हलाखीचे होत चाललेले आहेत। काडीमोड घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे। म्हाताऱ्या कोताऱ्यांचे जगणे अधिकच हलाखीचे झालेले आहे। नोकरी तर नाहीच आहे, शाळा महाविद्यालयांची फीस भरमसाठ वाढत चाललेली आहे। श्रमाची प्रतिष्ठा आम्ही विसरून गेलेलो आहोत। आमच्या पारंपरिक व्यवसायामध्ये परराज्यातील कष्टकरी लोक यांनी शिरकाव केलेला आहे। दूध आणि इतर व्यवसायामध्ये बिहारी आणि UP वाल्यांच्या हाती हे सगळे दुधाचे व्यवसाय आपल्या आजूबाजूचे जात आहेत। शेतीचं अरिष्ट संपत नाहीये, जाती अधिकच टोकदार होत जात आहेत। विविध धर्माचे झेंडे हे आभाळाच्या पोटामध्ये सतत धुसणी मारत जात आहेत, भोकं पाडत चाललेले आहेत। लोक सत्ताधाऱ्यांच्या हातातले केवळ बाहुलेच झालेले आहेत। या साऱ्यांविषयीच या अध्यक्षपदावरून बोलणं अपेक्षित आहे। अर्थात एकाच वेळी बोलून हे भागण्यासारखं आहे असं नाही। या मातीशी बांधिलकी असणारा लेखक म्हणून मी बोलण्यापेक्षा लेखन आणि कृतीवर विश्वास ठेवतो। त्यामुळं ग्रामीण भागातले आया बहिणींच्या आणि भावांच्या जगण्याचा गुंता सुटावा यासाठी मी निरंतर यापुढच्या काळात लिहित राहील। जगातल्या महाशक्ती विकसनशील देशांना, तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांना सतत लढवत ठेवत आहेत हे आपल्याला दिसतं आहे। म्हणजे जगभर आज युक्रेन, रशिया किंवा पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांची भांडणं आज आपण बघतो आहोत। सामान्यांची फरफट ही इथंच नाही तर जगभर सुरू आहे। याकडे सुद्धा डोळे झाक करून चालणार नाही। जिथे जिथे शक्य आहे त्या व्यासपीठावर आपण जागतिक शांततेला बळ देणारा शब्द मांडला पाहिजे। इथे एकत्र आलेले लेखक, कवी, वाचक, प्रकाशक, रसिक आपण सर्व जाणते आहात। क्षेपणास्त्रांनी राख रांगोळी झालेल्या उकिरड्यावरती आमच्या मुलांना आणि नातवंडांना जगावं लागू नये ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे। आपल्या सर्वांनाच
आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक सुखी पृथ्वी हवी आहे। ही अशी संपन्न आणि समृद्ध पृथ्वी पुढच्या पिढ्यांच्या हाती देण्याचं काम आणि ती जबाबदारी हे शेवटी आपलीच असणार आहे। आपणच त्यासाठी सुरुवात केली पाहिजे, आपणच त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। शांतता अगोदर आपल्या घरात नांदली पाहिजे, आपल्या गावात नांदली पाहिजे। सुंदर जगाचं स्वप्न पाहण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकानंच कविता किंवा लेख लिहावा असं काही नाहीये। एक उत्तम माणूस स्वतःमध्ये निर्माण व्हायला लागला की भोवतालचं जग हे आपोआपच सुंदर व्हायला लागेल असा मला विश्वास आहे। मी आपल्या सर्वांमधल्या त्या पुरुषोत्तमाला नमस्कार करतो। ही सृष्टी अधिक सजीव, अधिक सुंदर करण्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।